जय बाळा मित्रांनो, आता हे वासू चौकात जरा काय तर जरा जमलं की जरा काय झालं गोंधळ जरा निघायला चला बघूया कशाबद्दल काय मला बी कळेल आणि तुम्हाला बी कळेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय 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 भवानी जय 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 शिवाजी. हो माऊली, जय बाळू मामा. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. जर कशाच काय झालं पूर्ण महाराष्ट्र आणि भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा आज प्रत्येक जण उठतो आणि छत्रपतींचा अवमान करतो. माळबाग, कुंभोज, हातकलंगडे या ठिकाणी काही समाजकंटकांनी छत्रपतींचे पोस्टर फाडले. त्याचा सकल मराठा समाज, सकल हिंदू समाज सांगोलाच्या वतीने तीव्र असा निषेध करतो. आणि त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेनं जे टोप संभापूर या ठिकाणी कचरा कुंडीसाठी जी राखीव जागा केलेली आहे त्या ठिकाणी टोप या गावाचा विरोध असताना, हा त्यांचा भाग असताना छत्रपतींना मध्यस्थी घेऊन त्या खान भागामध्ये छत्रपतींचा रातोरात पुतळा उभा केला आणि एक प्रकारे छत्रपतींचा अवमान त्या ठिकाणी झाला आहे. आणि म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी आज सांगोला या ठिकाणी एकत्रित येत असताना, जर आपले वैयक्तिक आणि शासनाबरोबर वाद असतात त्यावेळी छत्रपतींना मध्यस्थी घेणं किंवा छत्रपतींच्या प्रतिमेला वेठीस धरणं हे सारासार चुकीचं आहे. आणि हे कृत्य करणाऱ्यांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे. आणि जो काही शासन आणि गावाचा निर्णय असेल त्यामध्ये छत्रपतींना कुठेही आणता कामा नये. छत्रपती हे भारताचीच नाही तर जगाची अस्मिता आहे आणि ही अस्मिता कायम राहिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय, भारत माता की जय. बरं डॉक्टर साहेब जरा बोला काय कसं काय. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, सकल हिंदू समाज सांगोला तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी जे आंदोलन आपण करत आहोत हे यासाठी करत आहोत की हातकलंगले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकलंगले तालुक्यात कंबूज म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक होत आहे त्या स्मारकाच्या शुभेच्छाचा एक बोर्ड त्या ठिकाणी लावलेला असताना काही समाजकंटकांनी तो बोर्ड फाडलेला आहे. जे असं त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. व असा जो कोण नराधम असेल, जो आमच्या महापुरुषांबद्दल अवमान करत असेल किंवा असे कृत्य करत असेल त्यास कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. व मी तर म्हणतो शासनानं अशा या नराधमास किंवा असं कृत्य करणाऱ्या महापुरुषांबद्दल जे अवमान करतात अशा नराधमास फाशीची शिक्षेची तरतूद केली पाहिजे अशी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करतोय. आणि दुसरी गोष्ट, एक विषय असा आहे, बांगलादेशमध्ये आपण पाहतोय हिंदू हा अल्पसंख्याक झालेला आहे. तर त्या बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्या हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे, विशेष म्हणजे परवाच एक गोष्ट अशी घडली, जिवंत हिंदू समाजाच्या जिवंत जाळलं. म्हणजे हा किती अमानुष अत्याचार हिंदूंवर चालू आहे. तर भविष्य काळामध्ये हिंदूंवर जर अत्याचार झाला तर सकल हिंदू समाज पिटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि जो कोण असा कारवाई जो हिंदू समाजावर अन्याय करतोय किंवा महापुरुषांवर अन्याय करतोय यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शहाजी साहेब असतील आणि आपल्या राष्ट्रपती जे असतील यांच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये जो प्रकार घडत आहे याच्यावर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी मी मागणी करतो. व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांना मागणी मी करतोय की जो हातकलंगलेमध्ये जो प्रकार घडलेला आहे या नराधमास कठोर कारवाई झाली पाहिजे व त्याच चौकामध्ये त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणजे छत्रपतींच्या काळामध्ये जो हातपाय तोडून म्हणजे हातपाय तोडत होते का तर शासन घडलं पाहिजे, तसंच या ठिकाणी त्याच चौकामध्ये हातपाय तोडले पाहिजेत. म्हणजे भविष्यामध्ये असा कोण नराधम आहे त्याची ही प्रवृत्ती ठेचली गेली पाहिजे. या दृष्टीनं आपण भविष्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं असं जर कुठं काय झालं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. सर्वजण आपण या ठिकाणी आला, सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासन सांगोल्याला आम्ही निवेदन देत आहोत आणि अशा नराधमास कठोर कारवाई करावी अशी आमची सकल हिंदू समाजाची मागणी. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम. असे नवनवीन बनण्यासाठी नामदेव गारगड चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.